जय, रात्रभर जागलास का रे? बसल्या बसल्या माझा डोळा कधी लागला मला कळलंच नाही. जय, काय झालं? शाळेतल्या दिवसांची आठवण येते. परीक्षेच्या आधी आपण रात्रभर जागून खूप अभ्यास करतो आणि नेमकं परीक्षेच्या दिवशी सगळं विसरायला होतं. पोटात गोळा आल्यासारखं झालंय. जय, रिलॅक्स. सगळं नीट होईल. तुझं प्रेझेंटेशन मी बघितलंय. खूप छान आहे ते. कुठलाही क्लायंट कन्व्हिन्स होईल असं प्रेझेंटेशन बनवलंयस तू. कोणताही क्लायंट कन्व्हिन्स होईल, पण माझा सासरा नाही. म्हणजे? अदिती, मी तुझ्या पप्पांसमोर पहिल्यांदा एकटा जाणार. ते मला बघून काय रिॲक्ट होतील काही कळत नाहीये. डोक्याला मुंग्या आल्यात माझ्या. मला त्यांच्या समोर काहीच बोलता आलं नाही तर? मला सांग, तुझी सगळी तयारी झाली? हो. ठीक आहे, मग आपण पण बघू किती तयारी झाली आहे ते. एक काम कर, आता तू पप्पांच्या केबिन मध्ये ये आणि मी मिस्टर दाभोळकर आहे समज. इकडे ये. माझ्या पोटात गोळा, तोंडावर हसू. काय तुला गंमत येते? काय चाललंय? जे मी गंमत नक्कीच करत नाहीये. आणि काय चाललंय ह्या प्रश्नाचं उत्तर मी जे सांगते ते केलं तरच मिळेल. इकडे ये. इकडे ये. आता दारातून आत ये. काय? आणि मी बाहेर गेलो आणि काकांनी विचारलं तर काय सांगू त्यांना? बर, हा दरवाजा समजून इथूनच ये. पण नक्की हे करायचं? करावं लागेल. रेडी? एक मिनिट. मैं कम इन सर? एक्सक्यूज मी सर, मी पप्पा सर, मी देव टूर्स कडनं आलोय. एक मिनिट. हे तुमचं घर नाही, माझं ऑफिस आहे. आणि इथे कधी बसायचं हे मी सांगणार. सॉरी सर. काय विकायला आणलंय? काही नाही. मग इथे का थांबलायस? अदिती, अगं. कोण अदिती? माझा कुठलाही अदितीशी काहीही संबंध नाहीये. हे बघा, इमोशन्स आणि बिझनेस एकमेकांचे शत्रू आहेत. एक वेळ इमोशन्सचा बिझनेस केला तर चालतं, पण बिझनेसमध्ये इमोशन्स आणले तर नाही चालत. सो मी कोणालाही ओळखत नाही. आणि तू इथे नाती जोडायला आला असशील तर? नातच जोडायला आलोय सर, एका कंपनीचं आणि क्लायंटचं. सर, तुम्ही काही वर्षांपूर्वी आमच्या कंपनीशी संलग्न होता. त्यानंतर तुम्ही एकही डील केली नाही. सर, तुम्हाला जर आमच्या कंपनीकडून काही प्रॉब्लेम्स असतील तर ते तुम्ही मला सांगा, आपण ते सॉल्व्ह करूया. कदाचित आपण पुन्हा एकदा नव्याने संबंध. तुम्ही इथे संबंध जोडायला आला असाल तर बाहेरचा रस्ता तिथे. नाही, ते
सर मी ते प्रेझेंटेशन द्यायला आलोय. हे बघा मिस्टर जय, तुम्ही ज्यांच्या रेकमेंडेशनमुळे इथे आलाय, निदान त्यांच्यामुळे तुम्हाला इथे उभं राहण्याची तरी संधी मिळते. तुमचं प्रेझेंटेशन मला आवडेल असं मला नाही वाटत, पण ते रिजेक्ट करण्याआधी निदान एकदा तरी बघावं असे माझे प्रोफेशनल एथिक्स मला सांगतात. सुरू करा. एक मिनिट अदिती. मिस्टर जय. अदिती, मी नॉर्मल झालोय, तूही हो प्लीज. मला सांग, हे असं वागू शकतात? ते असं कसं वागू शकतात? म्हणजे माझं प्रेझेंटेशन बघायच्या आधीच जर त्यांनी ठरवलं असेल रिजेक्ट करायचं, तर याला काहीच अर्थ नाहीये ना. हे बघा मिस्टर जयराम खानोलकर, देव टूर्स अँड ट्रॅव्हल्सचं नाव तुमच्या पाठीशी नसतं तर तुम्ही गेटच्याही आत येऊ शकला नसता. माझ्या प्रत्येक सेकंदाला किंमत आहे. सो नाउ डोंट वेस्ट माय टाइम. लवकर सुरू करा. इनफ. आदिती, तू माझा कॉन्फिडन्स वाढावा म्हणून हे सगळं करतेस का? जय, एखाद्या माणसाला भेटायला जाताना तो माणूस कसा वागतो, कसा बोलतो याचा आपल्याला अंदाज नसतो, पण तो अंदाज आला तर आपला कॉन्फिडन्स वाढतो ना. मग मी तुला तोच अंदाज देण्याचा प्रयत्न करते. जय, पप्पा तत्वांच्या बाबतीत खूप कठोर आहेत. त्यांच्या बिझनेसमध्ये ते नाती, इमोशन्स ह्यासारख्या गोष्टी कधीच येऊ देणार नाही, आणि ते तुला इतक्या सहजासहजी जिंकूही देणार नाहीत. सहज जिंकायचंय कोणाला? आणि आता तू हे जे काही करून दाखवलंस ना, त्यांनी मला माझ्या सासऱ्यांचा नाही तर एका नव्या क्लायंटचा अंदाज आलाय. गुड. मग आता डोक्यातून काढून टाक की तू तुझ्या सासऱ्यांना भेटायला जातोयस, तू तुझ्या क्लायंटला भेटायला जातोयस. सो बी प्रोफेशनल. मग बघ, थोडं का होईना पण टेन्शन नक्की कमी होईल. मी मनाची तयारी केली आहे अदिती, आणि तुझ्या पप्पांच्या केबिन मध्ये मी आणि ते आम्ही दोघंच असू. त्यामुळे त्यांनी माझा काही अपमान केला तरी तो त्या 4 भिंतींच्या आत असेल, तिथून बाहेर पडणार नाही याची काळजी मी घे. म्हणजे आपल्या ऑफिस पर्यंतही तो पोहोचू देणार नाही, ते जास्त महत्वाचं हो ना. चला निघायला हवं. जय, आणखी काही राहिलंय का? तू आज सर्वात महत्वाचा क्लायंट टॅप करायला जातोयस. तुला हवं ते अचीव्ह करताना तू किती फर्म असू शकतोस हे मला माहिती आहे. समोरचा अन्याय करत असेल तर त्याचीही जाणीव तू त्याला करून देऊ शकतोस हेही मला माहिती. पण आज मात्र एक गोष्ट लक्षात ठेव, प्रोफेशन सोबत नात्याची मर्यादा ओलांडू नकोस. आदिती, कारण समोर असणारा क्लायंट हे माझे पप्पा आहेत. ह्या सगळ्यात कुठेही त्यांचा अपमान होणार नाही ह्याची प्लीज काळजी घे. काही होणार नाहीये आदिती. आणि हो, या सगळ्यात माझ्या नवऱ्याचा अपमान झालेला देखील मला चालणार नाही. मग ते बोलणं 4 भिंतीच्या आतलं असो किंवा 4 चौघांसमोरचं असो, ते तुझी डिग्निटी ठेवतील अशी मी आशा करते, आणि त्यांनी ती ठेवलीच पाहिजे असा प्रयत्न तूही कर. जय, तुझा मान हा माझा मान आहे, त्यामुळे तिथे माझा मान राखला जाईल याची काळजी घे. तिथे तुझा मान राखला जाईल, आणि तुझ्या माझ्या सासऱ्यांचा अपमानही होणार नाही. काळजी करू नकोस. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. जय नाही आला अजून? त्याची मीटिंग होती ना एडीएम मध्ये? अगं अजून 5 मिनिट आहेत ऑफिस टाइमला, येईल तो.
आणि तुझा चेहरा का असा झालाय? म्हणजे मीटिंग त्याची आणि त्याचं टेन्शन तुला? आता काय जय येईपर्यंत उभी राहणार आहेस का अशी? ओ सॉरी 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 सॉरी, मी विसरूनच गेले. जुई मॅडमना राग येतो हल्ली. सॉरी जुई मॅडम. येईल हा जय. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बरं झालं हा शर्ट घातलास, स्मार्ट दिसतोय. थँक्स. जय, कालचं सगळं डोक्यातनं गेलंय ना? मीटिंग आहे म्हणून विचारते. रजनी, आज मीटिंग आहे त्याची, मग कालचा विषय कशाला? काय झालं काल? तू ठीक आहेस ना? कालचा विचार करणं माझ्यासाठी जास्त महत्वाचं नाही. उद्या काहीतरी चांगलं व्हायचं असेल तर आजचा विचार करणं जास्त महत्वाचं. गुड. असं सकाळी सकाळी कोणी इन्स्पायरिंग बोललं ना की बरं वाटतं. किती सारखा विचार करतो ना आपण दोघं. मी पण लगेच नॉर्मल होते. मी पण झालं. आणि आता सॉरी, मला माझं प्रेझेंटेशन रिकॉल करायचं. जय, मी काल तुला किती वेळा फोन केला, कुठे होतास तू? मी सुद्धा तुला फोन केले, तुझा फोन ऑफ होता. जय, अदितीचा राग माझ्यावर काढत होतास तू. अरे तो सांगतोय ना कालचा विषय नको म्हणून. ए जे जे प्लीज इकडे 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 ना जरा. एक क्लायंटच्या फाईल बद्दल जरा बोलायचंय. काय झालं? काय झालं काय? मला कालच्या बद्दल बोलायचंय. असा रागाच्या भरात निघून गेलास तू. ती टेन्शन मध्ये होती माहिती का ती? मला विचारत होती, रडायला सुद्धा येत होते तिला. असं जायचं सोडून तिला? कोणाला? हा? कोणाला? नंदिनीला. अरे किती टेन्शन मध्ये होती ती नंदिनी. मग मला विचारत होती, रडायला सुद्धा येत होतं तिला. तुला माहिती आहे ना किती हळवी आहे ती नंदिनी. सगळ्यांचं सगळं करत असते आणि सगळ्यांची विचारपूस करत असताना तिच्या डोळ्यात, नंदिनीच्या डोळ्यात पाणी आलं माहितीये? मला सुद्धा तिच्या डोळ्यातलं पाणी बघून खूप वाईट वाटलं रे. खूप भोळी आहे रे ही नंदिनी. तू डोळे झाकून तिच्यावर विश्वास ठेव. सगळ्यांचं सगळं करते रे नंदिनी. आता कुठल्या तरी विचारात निघून गेली असणार. मला त्याची खूप काळजी वाटते. एकतर डोक्यात हे विचार, एकट्याने एवढा सगळा प्रवास करायचा. काय अवस्था झाली असेल रे त्या नंदिनीची. काका, मला कळतंय नंदिनी मॅडमला काय वाटलं असेल. तुला कळतंय ना मला काय म्हणायचंय ते? हो, मला कळतंय. म्हणजे नंदिनी मॅडम. अरे सॉरी, मी ते. तुम्ही का सॉरी म्हणताय? खरं तर मी सॉरी. मी खूप बोलले तुम्हाला. सॉरी. जय, बऱ्याच करे.
बरं आता झालं गेलं ते विसरून जाऊ. अजय, अरे आऊंनी बोलवलंय तुला. प्रश्न विश्वासाचा आहे आणि तो तुम्ही दाखवाल देव टूर्सवर असं मला वाटतं. मॅडम, तुमच्यावरती विश्वास आहे म्हणून तुमच्या शब्दाखातर मी हे डील करायला तयार आहे. आणि तुमचे आणि आमच्या कंपनीचे खूप जुने संबंध आहे, पण नात्यांवर बिझनेस फार काळ नाही चालत. येस, आय डू ॲग्री. आणि मलाही तसं व्हायला नकोय. केवळ माझ्यावर विश्वास टाकून नाही, आमच्या कंपनीवर विश्वास टाकून हे डील व्हावं असं मला वाटतं. आणि म्हणूनच आजची ही मीटिंग सक्सेसफुल होणं गरजेचं आहे असंही मला वाटतं. ओके, तुमच्या शब्दाखातर मी ही मीटिंग करायला तयार. थँक्यू, थँक्यू सो मच. आज मीटिंगसाठी आमच्या कंपनीतला सगळ्यात स्मार्ट मुलगा मी तुमच्याकडे पाठवते. तो तुम्हाला सगळी माहिती देईल, आमच्या नव्या ऑफर्स बद्दल सांगेल आणि तुमच्या ज्या काही तक्रारी आहेत त्या आम्ही कशा दूर करू हे सुद्धा तुम्हाला सांगेल. आणि जोवर तुमचं समाधान होत नाही तोपर्यंत तो तुम्हाला सोडणारच नाही. गुड गुड गुड. नाव काय त्याचं? जयराम. तुम्ही एवढा कॉन्फिडन्स दाखवताय तर बघूया ना कोण आहे हा आणि काय आहे ते कळेलच आज. थँक्यू. तुम्ही तुमचा बहुमूल्य वेळ दिलात दाभोळकर साहेब. थँक्यू सो मच. माय प्लेजर मॅम. यू ऑलवेज वेलकम. हॅव अ नाइस डे. बाय. जय, आज तुला या अनिल दाभोळकरांना भेटायचंय. माणूस चांगला आहे पण पक्का बिझनेसमन आहे. आज त्यांनी दिलेलं चॅलेंज मी स्वीकारलंय आणि ते तू यशस्वीपणे पार पाडणार आहेस, माझी खात्री आहे. नक्की, अगदी तसंच होईल. आणि परमेश्वराची कृपा असेल तर नक्की होईल. जय, जाता जाता कुठे देऊळ दिसलं तर पाया पडून जा. हा नंदिनी, मेहनत करणाऱ्या माणसाला देवाला शोधत फिरावं लागत नाही. देव कायम त्याच्या पाठीशी असतो. झाली ना सगळी तयारी? हो. जय, आजची तुझी क्लायंट मीटिंग खूप महत्वाची आहे. तुझी इतरही काही कामं असतील तर ती टाळून चालणार नाही, कारण जबाबदारी वाढली की कधी कधी एखाद्या कामाकडे दुर्लक्ष होऊ शकतं. तसं होता कामा नये. सगळी कामं व्यवस्थितपणे पूर्ण करायची. हो, सगळी कामं वेळेत पूर्ण होतील. गुड. आणि तुझ्या बॉसला अदितीला सांगितलंयस ना क्लायंट व्हिजिट बद्दल? तिची परमिशन आहे ना? हो. अदिती तशी कोऑपरेटिव्हच आहे. तू एक काम कर, तू कोणाला तरी तुझ्या बरोबर घेऊन जा. नाही, नको, मी एकटा हँडल करेन ना. अरे महत्वाची मीटिंग आहे, कुणीतरी सोबत असलं तर बरं वाटेल. हा, बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. मला काय वाटतं, जुईला पाठवूया ह्याच्या बरोबर. म्हणजे महत्वाची मीटिंग आहे, तिला सुद्धा काहीतरी शिकायला मिळेल. चांगली कल्पना आहे. तिलाही अनुभव मिळेल. घेऊन जा, जुईला घेऊन जा बरोबर. ठीक आहे. ऑल द बेस्ट. जय, ही घे फाईल. हार्ड कॉपी आहे, राहू दे. आणि हे घे एक्स्ट्रा पेन्स, म्हणजे जर काही एक्स्ट्रा पॉइंट्स असतील तर नोट डाऊन करायला. जुई, तिकडे जाऊन काय पेनचा स्टॉल लावणार आहे तो? का परीक्षेला चाललाय? एक्झाम पॅड पण देशील आता? थांब जरा. जय, ऑल द बेस्ट.
नर्वस असशील ना थोडा? नाही पण साहजिक आहे. एक वेळ नव्या क्लायंटला घेऊन येणं सोपं आहे, पण जुन्या क्लायंटला कन्व्हिन्स करून परत आणणं म्हणजे जवळजवळ शिवधनुष्य पेलण्यासारखं आहे. ए, मी एक काम करू का? मी येऊ का तुझ्या बरोबर? अरे मला मीटिंग वगैरे काही नाहीये आणि आजचं काम ऑलमोस्ट संपलंय माझं. आणि जे राहिलंय ते उद्या केलं तरी चालणार आहे. येऊ का? नंदिनी मॅडमनी मला जायला सांगितलं. जुई, राणीच्या बागेत चाललाय का तो? कामाला चाललाय की नाही? मी जाणार आहे त्याच्याबरोबर. जुई, तिथे महत्वाच्या कामासाठी चाललाय तो. क्लायंटला कन्व्हिन्स करायचंय जुन्या. किती जबाबदारीचं काम आहे माहितीये का तुला? त्यात हा पहिला हा जय, कोण आहे पहिला क्लायंट? काय नाव त्यांचं? अनिल दाभोळकर. हो. सारखं नाव आठवते आता, आठवलं ना. दाभोळकर. आदिती, ते पण दाभोळकर आहेत? म्हणजे तुझे कोणी नातेवाईक आहेत का?